नमस्ते. गणगणगणात बोलते. स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. मी तुमच्याशी ज्या रेसिपी शेअर करणार आहे त्या पारंपरिक आहेत, जुन्या, स्वादिष्ट आणि देशी विदेशी अशा आहेत. घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि एकदम सोप्या कृतीने आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज तुमच्याशी शेअर करताना मला खूप आनंद वाटतो आहे आणि तुमचा पण मला याचा भरभरून प्रतिसाद मिळावा अशी मी आशा करते. चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी तुम्ही तयार आहात ना? तर त्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. आणि इथून जर पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग वेळ न वाया घालवता लवकरात लवकर आपण रेसिपी सुरू करूया. आज आपण बनवणार आहोत रव्याचा इन्स्टंट ढोकळा. तर त्यासाठी मी इथं साहित्य घेतलं आहे. ही वाटी आहे, या वाटीच्या मापाने 2 वाटी रवा घ्यायचा आहे. हा बारीक रवा आहे. त्याच्यानंतर इथं थोडंसं तेल, फोडणीसाठी मोहरी, हिंग, थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली मिरची आणि ही आपल्याला टेचून घ्यायची आहे, त्या ह्याच्यामध्ये पिठामध्ये घालायचे. आणि इनोचं 1 पाकिट आणि इथे ताक. याने आपण हे मिश्रण भिजवणार आहोत. सरसरीत मिश्रण करायचं आहे आणि स्वादानुसार मीठ. आता मी इथं मिरची आणि आलं त्याचं हे बारीक कुटून घेते. हा 1 वाटी आणि हा 2 वाटी रवा घेतलेला आहे. त्यानुसार मीठ टाकून घेऊया. ते आपण काढलेलं होतं ना मिरची आणि आलं, ते टाकून घेऊया. आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं ताक टाकून मिश्रण घालून घ्यायचं. गुठळ्या नाही होऊ द्यायचं. ताक जर तुमचं जास्त आंबट असेल तर 1 वाटी ताक आणि 1 वाटी पाणी असं घ्या. बरोबर मला एवढा कपभर ताक लागलेला आहे. आता हे 10 मिनिटं मी झाकून ठेवते. तेवढ्या याच्यामध्ये रवा फुगून येईल असा छान. बाजूला ठेवून देऊया आणि आपण ढोकळा वाफवायची तयारी करून घेऊया.
एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपल्याला पातळच लेअर टाकायचा आहे, जास्त जाडीचा लेअर टाकू नका, नाहीतर मग काय होईल, ढोकळा मध्यभागी कच्चा राहील. चला, तर आवडली का तुम्हाला ही माझी रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही पण नक्की घरी करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला, तर मग अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आपण नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.